नमस्कार. आपल्या माता बहिणीला नमस्कार. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? किती माझ्यावर मुसीबत आली होती माहिती आहे ना तुम्हाला. येडव नाहीत माझे, काय नाहीत मोठो. मी काय करू, मी लय मोठ्या संकटमध्ये सापडलेले होते आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळं, परमेश्वराचा आशीर्वाद आहे आपल्याला, हे देवा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. पर हे बघा, मनुष्य जन्म आहे म्हणून घाबरते माणूस. आपल्या लेकराचं दुःख मध्ये लय मोठं असतं. माणसाला स्वतःच्या जीवावर आलं ना, माणसाला लाज शरम काहीच वाटत नाहीये. माणूस सगळं दुःख सांगून देत या. आणि सांगायचं तरी कुणाला? माझे माता बहिणी आहेत, माझे भाऊ आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझ्या आत्या म्हणणारे भाषे आहेत, सगळे माझे याद करतात, सगळे माझी काळजी करतात. आणि आपले मुलं किती मला आई आई म्हणतात. म्हणजे आपले भाऊ बहीण म्हणतात, ताई तुम्ही चांगलं राहावा, सगळं चांगलं होईन तुमचं. आपली आई म्हणते, बाळा तुझं चांगलं होईन, नको घाबरू. देव कसा म्हणतो की बाळा पुढं चल, मी तुझ्या पाठीशी आहे. तसं हो, मला हे बघा देवासारखे सगळे माझ्या पाठीशी आहे. बघा माझ्या पाठीशी उभा आहे सगळेजण. आणि मी काय एवढं घाबरले होते, पण माझ्या जीवालाच मी धीर दिला की देव तर आहे माझ्या संग, माझी एवढी फॅमिली आहे माझ्याबरोबर, मी कशाला घाबरू. पण आई आहे ना हो, मी आई आहे ना. आई म्हणल्याच्या नंतर आईचं मन कुठं कुठं भटकत नाही हो. का तर हे बघा 9 महिने पोटात ठेवलेलं असते आणि किती त्या लेकराची दुनिया बघितलेली असते लेकरांनी. आपण किती त्या लेकराला तळ हातातल्या फळावणी ठेवतो, पडू देत नाही त्याला. थोडं जर आपल्या मांडीवरलं लेकरू पडलं तर आपण किती पडलं म्हणून आरडतो. थोडं लागलं लेकराला, काय झालं बाळा, काय झालं बाळा म्हणून इकडं तिकडं आपण घेऊन पळतो. अहो काय एक केलं नसतं, काय एक केलेलं नसतं आपण, आईनं काय एक केलेलं नसतं. म्हणून आईला हे बघा काय बी असू द्या, देव किती बी म्हणतंय पुढं चल, मी पाठीशी उभा आहे. तर हे बघा लेकरावर दुःख आलं तर कोणचीच आई सहन नाही करणार, कोणचीच आई सहन नाही करणार. माझ्या माता बहिणींनो, माझ्या भावांनो, माझ्या भाषेनं, माझ्या मुलांनो, कोणचीच आई सहन नाही करणार. एवढं माझ्या लेकराच्या जीवावर आलं होतं. परी कुठं हारडू आणि कुठं बोंबलू आणि कुणाच्या गळ्याला पडू ते सुधरत नव्हतं. मला एवढ्यासारखं झालं होतं. मला एवढं माझ्या लेकराला झालं होतं जास्त. मग कोणची आई नाही आरडणार ओरडणार, कोणची आई काळजी नाही करणार. नुसतं काळे जास्त धड करत होतं. काय सांगायचं माझ्या माता बहिणींनो. आता जे आई आहे त्या आईलाच माझी कळकळा येईन की खरंच ह्या आपल्या बहिणीवर किंवा आपल्या मुलीवर संकट आलं होतं. प्रिय देवा परमेश्वराने टाळलं. आणि हे बघा तुमच्या आशीर्वादाने आज हे बघा आपला मुलगा दवाखान्यातून घरी यायला लागलाय. आता येईनच बघा, 1 तासाभराने येईनच. पण यावं मी अन्न खाल्लं नाही ना काल धरून, काय सांगू तुम्हाला. अन्न मला केलं मी, लेकरा बाळाला ह्या बारक्या खाऊ घातलं. पण स्वतः नाही हो खाल्लं मी, अजून पण खाल्लं नाही. भात बनवून ठेवलाय मी, मसाला भात बनवून ठेवला, थोड्याशा चपात्या मिरची घालून बनवल्या होत्या. लेकरांनी चहा बरं खाल्ल्या. आता लेकरं कशी उपाशी राहणार हो. शाळाला लेकरं जाणारे लहान लेकरं आहेत. आमची अवस्था बघून लेकरांना घाबरून गेले. त्या लेकरांना काय कळाना. शाळा पण 2 दिवस झालं शाळाला नाही गेले, आज गेले बघा शाळाला. आता लेकरांना पण काळजी वाटते ना, आमच्या अंकलला काय झालं, आमच्या अंकलला काय झालं. आणि काय झालं ना ते पण सांगायची आम्हाला. असं म्हणजे ते नाव पण काढू वाटणं, हे एवढं झालं होतं माझ्या मुलाला. म्हणून सगळेजणांचा हात राहू द्या देवासारखा परमेश्वरासारखा माझ्या मुलावर. तुम्ही मला बहीण मानतात ना, आणि बहीण मानतात तुम्ही मला म्हणतात ना, आई म्हणू का, मम्मी म्हणू का तुम्ही म्हणतात ना. मग तसाच हे तुमचा भाऊ आहे. या भावाला मोठा आशीर्वाद द्या की हे बघा काय नाही होणार तुला भावा, असं म्हणा तुम्ही. धन्यवाद.